मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार पूर्ण देशामध्ये पहिल्या ते 8व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सरकारी शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्य करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाची मोठी पीठ सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती आणि त्यांच्या पीठानं सांगितले की या याचिकेमध्ये अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत. त्यामुळे हे पीठ या प्रकरणाला अशा इतर समान प्रकरणासोबत सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशाकडे अग्रसारित करते, ज्यामुळे वरिष्ठ पीठाची स्थापना करून या प्रकरणी संबंधित सर्व पैलूंवर विस्तृत सुनावणी केल्यानंतर त्या कायदेशीर प्रश्नांचे उत्तर हे दिले जाऊ शकते. याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये टीईटीच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय न्यायमूर्ती यांच्या पीठाने या प्रकरणात आपला निर्णय सुनावला. यांच्यानुसार वर्ग 1 ते 8 पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी पास करणं अनिवार्य आहे. हा नियम 2011 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांवर लागू असणार आहे. ज्यांनी टीईटी पास केलेली नाही त्यांना 2 वर्षाच्या टीईटी पास करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना अनिवार्य सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. जे शिक्षक सेवानिवृत्तीसाठी जवळ आहेत आणि ज्यांची नोकरी 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना या नियमामध्ये सूट देण्यात आली आहे. परंतु जर त्यांना पदोन्नती म्हणजेच प्रमोशन हवे असेल तर त्यांना टीईटी पास करणे आवश्यक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नती मिळू शकणार आहे. ज्या शिक्षकांकडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवाज्येष्ठता आहे पण टीईटी पात्रता नाही त्यांना पदोन्नती आता मिळणार नाही. केंद्रप्रमुखाच्या 50% पदांची भरती सरळ सेवा आणि उर्वरित 50% पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात. विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीही हाच नियम लागू असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.